मित्रांनो, आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आम्ही घेतलेला नवीन ड्रोन कसा उडवायचा। त्यासाठी आम्ही सकाळी लवकर सज्ज होऊन निघालेलो आहोत आणि आम्ही आमचा प्रवास तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहोत कशा पद्धतीने घडलेला आहे। अशा पद्धतीने आम्ही आमच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे। आजपासून आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ड्रोनने घेतलेले शूट दाखवणार आहोत। हा आहे आमचा DJIचा नवीन ड्रोन। त्यासाठी आम्ही ड्रोन चार्जिंग करून घेतला आहे। ड्रोन चार्जिंग केल्यानंतर आम्ही आमचा प्रवास सुरू करत आहोत। आम्ही ड्रोन उडवण्यासाठी निघणार तेवढ्यात आमच्या मित्राची गाडी इथे पडली बंद आणि आमचा मित्र म्हणत होता मी गाडी एका किकमध्ये चालू करीन, पण त्याला गाडी 10 किक मारल्या तरी चालू होत नव्हती। आता काय होणार असा विचार करत होता, तेवढ्यात गाडी चालू झाली आणि आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत। अशा पद्धतीने आम्ही आमच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की ड्रोन कशा प्रकारे उडवला जातो आणि ड्रोनचे भारी भारी शूट आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर, आणि आम्ही रस्त्याने जाता जाता आता गाडीत पेट्रोल भरून घेऊया, कारण गाडीतलं पेट्रोल कधी संपलं आम्हाला माहिती नाही आणि पेट्रोल संपलं आमची ती फजिती होण्यापेक्षा आम्ही गाडीत आधी पेट्रोल भरून घेतलं, दोन्ही गाड्याच्या टाक्या फुल केल्या आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासाच्या दिशेने। अशा पद्धतीने आपण थोड्याच वेळात तुम्हाला ड्रोनचे काही शॉट दाखवणार आहोत, पण त्याआधी रस्त्याचे नजारे पाहून घ्या। आज वातावरण एकदम मस्त होतं, रस्ता हिरवागार दिसत होता, डोंगर दिसत होते, आभाळ आलेलं होतं आणि रस्ता एकदम मोकळा होता, त्यामुळे आम्हाला काहीच अडचण नाही आली। रस्त्याने आम्हाला भरपूर शाळा दिसल्या, कॉलेज दिसले, रस्त्याने मोठमोठ्या गाड्या होत्या आणि आम्ही अशा पद्धतीने सोलापूर धुळे महामार्गावरती छत्रपती संभाजीनगर जवळ असणाऱ्या महामार्गावरती आलोत। आम्ही ड्रोन उडवण्यासाठी 2 किलोमीटर जाणार असं सांगून नितीनरावला आणलं होतं, पण आम्ही अक्षरशः 10 किलोमीटर अंतर पार केलं, त्यामुळे नितीनराव खूप चिडले होते। पण मी त्यांना समजून सांगत होतो की आपण पुढे गेल्यावर तुम्ही म्हणता अरे वाह काय छान नजारा आहे। अशा पद्धतीने आम्ही धुळे सोलापूर महामार्गाने जात असताना आम्हाला भारी नजारे दिसत होते। हा आहे करोडी येथील टोलनाका। धुळे सोलापूर महामार्गावर हा टोलनाका लागतो। हा टोलनाका पार केल्यानंतर तुम्ही पुढे धुळे, सोलापूर, त्यानंतर सुरत, इंदोर ह्या ठिकाणी जाऊ शकताय। आम्ही या रस्त्याने प्रवास करत असताना आम्हाला दिसला छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरीचा किल्ला। आम्ही देवगिरीच्या किल्ल्यावर आज ड्रोनने शूट करणार आहोत की नाही हे तुम्हाला नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये कळेल, पण त्याआधी आम्ही रस्त्याने जात असताना आम्हाला हा भारी नजारा दिसत होता। आम्ही हा नजारा घेण्यासाठी रस्त्याच्या एका साईडला थांबणार होतो, पण रस्त्यावर कोणी थांबायला तयार नव्हतं। आम्ही थोड्याच वेळात रस्त्यावर थांबत आहोत आणि आम्ही या ठिकाणी रस्त्यावर थांबून ड्रोन आपला बाहेर काढला। ड्रोन बाहेर काढून नितीन सेठ त्यांचा ड्रोन उघडत आहेत आणि ड्रोन पहिल्यांदा अनबॉक्सिंग करत आहेत। ड्रोन अनबॉक्सिंग केल्यानंतर त्यांना वाटत आहे की आता ड्रोन कशा पद्धतीने उडवावा, ते असं समजून सांगत आहेत बाकीच्यांना की हा आहे ड्रोनचा कॅमेरा, बॅटरी हे व्यवस्थित वापरावं लागतं, अन्यथा याची बॅटरी खराब झाली तर परत बॅटरी लवकर चार्ज होत नाही। त्यामुळे त्यांनी हा ड्रोन रस्त्यावर मांडला आणि रस्त्यावर मांडून ते त्या ड्रोनला पूर्ण पद्धतीने असेंबल करत आहेत, जेणेकरून लवकरात लवकर फास्ट पद्धतीने ड्रोन उडवता येईल। पण सचिनराव त्या ठिकाणी गाडीवर काय करत होते हे कोणालाच कळलं नव्हतं, पण या ठिकाणी नितीनराव दोघांना माहिती समजून सांगत होते की ड्रोन कसा जोडायचा, कसा उडवायचा, काय करायचं हे सांगताना सचिनराव अचानक तिथे आले। ते म्हणले अरे मला पण सांगा, मलाही भविष्यात काम येईल ड्रोन उडवण्यासाठी। अशा पद्धतीने आम्ही 3-4 जणांनी नितीनरावने सांगितल्याप्रमाणे ड्रोन कसा उडवायचा याची संपूर्ण माहिती घेतली। नितीनरावनी ड्रोन उडवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यामुळे ते या ड्रोन उडवण्यामध्ये तरबेज आहेत, त्यामुळे आम्हालाही त्यांच्याकडून माहिती मिळाली। आता आम्ही तुम्हालाही त्यांची माहिती लवकरच थोड्या दिवसात समजून सांगू ते कशा पद्धतीने ड्रोन उडवत आहेत। त्यांनी पूर्णपणे ड्रोन आपल्या मोबाईलमध्ये असेंबल केला, पूर्ण माहिती ही केली आणि सगळ्यांना समजून सांगितलं, सगळे सज्ज झाले ड्रोन उडवण्यासाठी। अशा पद्धतीने आम्ही ड्रोन उडवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा तो ड्रोन आकाशच्या हातात दिला, जेणेकरून तो ड्रोन आकाशात गेल्यानंतर स्टेबल होईल आणि आकाशने तो ड्रोन धरला आहे। पुढे पाहूयात तो ड्रोन स्टेबल होतो की नाही। आणि नितीनरावने सगळ्याला समजून सांगितल्यानंतर बटन दाबून तो ड्रोन उडवला। ड्रोन हवेत गेल्यानंतर तो ड्रोन काही स्टेबल होत नव्हता, पण थोड्या वेळाने तो ड्रोन स्टेबल होईल असं वाटलं, पण काही स्टेबल होत नव्हता। आम्ही आकाशला खूप शिव्या दिल्या, पण काही ड्रोन स्टेबल झाला नाही। पण अशा पद्धतीने थोडा वेळ गेल्याच्या नंतर तो ड्रोन आकाशात स्टेबल झाला आणि ड्रोन आकाशात स्टेबल झाल्याच्या नंतर त्या ड्रोनने घेतलेला नजारा आम्ही तुम्हाला दाखवत आहोत।
आणि ड्रोनने घेतलेल्या व्ह्यूनुसार मला असं नेहमी म्हणावंसं वाटतं, काय ते डोंगर, काय ती झाडी. अशा पद्धतीने ड्रोनने घेतलेला हा व्ह्यू मला खूप छान वाटला. आणि या ठिकाणी ड्रोनने एक मंदिर मस्त पद्धतीने कॅप्चर केलं. आणि या ठिकाणी अचानक रेल्वे आली, ती रेल्वेसुद्धा त्या ड्रोनने आम्ही घेतलेली आहे. ड्रोनने अशा पद्धतीने शूट घेत असताना अचानक ड्रोनमध्ये बिघाड झाला आणि ड्रोन खाली पडू लागला. आम्ही सगळे पळू लागलो, ड्रोन कुठे पडतोय पाहण्यासाठी. पण ड्रोन फास्ट स्पीडने खाली पडत होता. ड्रोनचा रिमोट कंट्रोल संपला होता आणि ड्रोनची बॅटरी संपली होती, त्यामुळे ड्रोन खाली पडत होता. ड्रोन फास्ट पद्धतीने खाली येत होता. आम्ही त्याला झेलण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि ड्रोन अशा पद्धतीने आमच्या हातात आला. ड्रोन खाली आल्याच्या नंतर काय झालं हे तुम्हाला आम्ही नक्कीच पुढच्या पार्टमध्ये सांगू. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.